पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जालन्याच्या अंबड तालुक्यातील अवैध पुतळे निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करत कारखाना हटवण्याचे प्रशासनाचे आदेश। पत्र्याचं शेड उभारून बनवलं जात होते महापुरुषांचे पुतळे। अखेर उजनी धरणग्रस्तांचं उपोषण स्थगित। जलसंपदा विभागाकडून जलपर्यटनासाठी संपादित जमिनीच्या मोजणीला स्थगिती देत असल्याचं पत्र। आंदोलन स्थगित झालं असलं तरी लढा कायम सुरू राहील, आंदोलकांचा इशारा। पालघरच्या तारापूर औद्योगिक परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगडफेक। एका शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांनी केला स्वतःचा बचाव। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 28 दिवसानंतर हळदीची हराशी आजपासून सुरू। 13 मार्च नंतर आज पुन्हा बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने बाजार समितीत गर्दी। श्रीरामपूर येथे उकळतं तेल अंगावर पडल्याने हॉटेलमधील 2 कामगार गंभीर जखमी। जेवणाच्या पार्सलचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाने उकळत्या तेलाची कढई उलटून दिल्यानं घडली घटना। इंदापूर तालुक्यात सोसायटीचा सचिव 1000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। पीक कर्ज मंजुरीसाठी 1000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे श्री क्षेत्र भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सुरू। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त काठी पालखीसह बैलगाडा शर्यत, तमाशा आणि कुस्त्यांच्या आखाड्याचं आयोजन। अकोल्याच्या मूर्तिजापूर भातुकली महामार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक। अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 महिला गंभीर जखमी। बारामती शहर पोलिसांच्या वतीनं अवैध धंद्यांवरती धडक कारवाई। कारवाईत गावठी दारूसह मुद्देमाल जप्त। काही तक्रार असेल तर लगेच माहिती द्यावी, पोलिसांकडून नागरिकांना नंबर देत आवाहन। हिंगोली शहरात चोरट्यांनी 4 गायी चोरून नेल्याची घटना समोर। चोरट्यांनी गायींना गुंगीचं औषध दिल्यामुळे एका गायीचा मृत्यू। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।